नंतर ॲड करणार आहोत पुढील इनिंगमध्ये. बॅट्समन मैदानावरती राकेश पाटील आणि सिद्धू भोईर. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी सुद्धा यायचे आहे. ओके, सामना चालू असताना बॉल जर हरवला तर नवीन बॉल देण्यात येईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. आणि पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये आपला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घेतला जाईल याची आपण दक्षता घ्या. मॅच ऑन होते. पंचांच्या भूमिकेमध्ये RF एंड कडून आपल्याला पाहायला मिळतील पंच. मेन पंच जावेद परिसर, स्क्वेअर लेग पंच दीपक पाटील सर. सागर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असणार आहे. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. RF कडून मारा केला जातोय सागर पाटीलच्या माध्यमातून. पहा, पुन्हा एकदा आम्ही माफी मागतोय. 2 धावांची पेनल्टी कॅन्सल करण्यात आलेली आहे. आयोजकांकडून आम्हाला सूचित करण्यात येते ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. पेनल्टी नसणार आहे. पहिल्याच बॉल गणपती बाप्पा मोरया. पहिल्याच बॉल वरती अपील करण्यात आले सिद्धूसाठी. पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही. अगदी स्पष्ट पंच आपण पाहतो मैदानावरती जावेद परिसर. त्याचबरोबर गोलंदाजाने यावेळेस मात्र सिद्धूसारख्या एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला बीट करत असताना हा बॉल मात्र डॉट काढलाय. ही महत्त्वपूर्ण जोडी असणार आहे नागाव टीमसाठी. रोहित पाटील मात्र आज मैदानावरती उशिरा नाही आलाय आणि त्याचमुळे ही जोडी मैदानावरती सिद्धू आणि राकेश पाटील. पंच थोडा इशारा करतायत बिल्डिंगसाठी. यस, आम्ही सुद्धा मायक्रोफोन बंद ठेवतोय. यस, प्लेअरने सुद्धा. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं या मैदानावरती. सागर पाटीलचा हा बॉल सुद्धा काहीशी कमी उंचीचा हा बॉल होता. चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क झाला नाही. यामध्ये धाव मिळते मात्र यावेळेस सिद्धूच्या खात्यामध्ये. आणि या नागाव टीम ज्या नावाने या ठिकाणी खेळते 12-13 नागाव टीम, यामागचं कारणाची नक्कीच आपण चर्चा करू. मागतं मैदानावरती राकेश पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. राकेश पाटील बायकरमॅन, अतिशय शांत असा हा खेळाडू. सातत्याने नागाव टीम कडून खेळत असताना जी काही फटकेबाजी आपण सातत्याने पाहिली आहे ती फटकेबाजी पाहायला मिळेल का नागाव टीम कडून. पुढचा बॉल सागरचा ऑथराईज केला मात्र हा बॉलवर मात्र या ठिकाणी संधी निर्माण होती. मात्र बॉल लँड झालाय नो मॅच लँड मध्ये. इथे मात्र काय पहा, अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा चौकार राकेश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिला वहिला चौकार. जितू गुलशन पाटील या ठिकाणी आपल्याला पहा माहिती देतात की पहिल्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये संघ दाखल झालेत. म्हणजे DCC कोपरा या संघाने विपक्ष जय हनुमान सिद्धी किरोळी या 2 टीम असणार आहेत पहिल्या दिवसामध्ये. दुसऱ्या दिवसामध्ये ओम नर्मदेश्वर किरोळी. आणि या वेळेला मात्र पंचांचा इशारा नो बॉलचा आणि बॉलला हिट केलाय सरळ अप्पर कटचा या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला. तो मात्र राकेश पाटीलच्या बॅट मधून 1+6 7 धावा. छत्रपती शिवाजी महाराजांना बाणाचा मुद्रा. यस, प्लेअरला आयवा कॅच नसणार आहे. ब्रिजचा पुढचाच बॉल वरती जबरदस्त फटका. यावेळेस आपण पाहतोय लॉंग लेग सीमारेषा बाहेर अजून एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो चौकार. थँक्यू डीजे. पुरेपूर फायदा पीठचा या ठिकाणी उचलत असताना राकेश पाटील पाहायला मिळाला आहे. सागरवर चढवलेला हल्ला राकेश पाटीलचा
हा मात्र सरळ बॅटने खेळलाय पहा, कव्हर क्षेत्रामध्ये लिलिया पार केलाय. काय हिटिंग केले खऱ्या अर्थाने, आपल्या नावाची ओळख दाखवत असताना राकेश पाटीलच्या बॅटमधून अजून एक षटकार. धावसंख्येचा वेग पाहिला तर पहिला बॉल झाला होता डॉट, आणि त्यानंतर राकेशला जशी स्ट्राईक मिळाली आहे त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकाराने धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 22च्या धावसंख्येवरती. बॉल लगेचच उपलब्ध करून द्या जेणेकरून मॅचला सामन्याला उशीर होणे याची आपण दक्षता घ्या. चला, इतर बॉल असेल तर खेळण्याचे या ठिकाणी सुरुवात करायची आहे. तो बॉल आल्यानंतर आपण लगेचच मॅच बॉल मैदानामध्ये घेणार आहोत. पाच बॉल आणि 22 धावसंख्येचं या ठिकाणी योगदान देत असताना राकेश पाटील आणि सिद्धूची जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती. सिद्धूने पहिल्याच बॉलवर आपल्या पहिला डॉट गेला, त्यानंतर 1 साव, आणि जशी स्ट्राईक मिळाली आहे राकेश पाटीलला आणि ज्या प्रकारचा हल्ला चढवलाय सागर पाटीलवरती त्याचं कौतुक करण्याजोगे या ठिकाणी आहे. कारण पॉवर प्ले म्हणजे जेवढ्या धावा येतील जास्तीत जास्त तेवढ्या धावा या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. तर त्यानुसारच हे 5 षटकांचं टार्गेट खूप मोठं असणार आहे नागाव टीमकडून. जी नागाव टीम आपण मैदानामध्ये उतरली आहे, क्रिशा 11 आई गावदेवी, क्रिष्का 11 आई गावदेवी 12-13 नागाव ही टीम मैदानामध्ये दाखल झालेली आहे. त्याचबरोबर डायगर टीम आपण पाहतोय, जय हनुमान डायगर या नावाने आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल सागर पाटीलचा, राकेश साठी काय उत्तर दिलाय, क्लीन बॉल केलं राकेश सारख्या फलंदाजाला, आणि या बॉल वरती मात्र सफलता मिळवली आहे सागर पाटीलने. 22च्या धावसंख्येची पहिल्या षटकाची होते समाप्ती. 1-22 नागाव टीमची धावसंख्या. पहा एरोप्लेन पहा, अगदी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत असताना आपला पीटीसी कॅमेरामन यस थोड्याच दिवसांमध्ये आपल्या पनवेल नवी मुंबईमध्ये स्वर्गीय दिवा पाटील एअरपोर्टवरती सुद्धा अशाच प्रकारचे एरोप्लेन लँड होताना आपण पाहायला शकाल. आणि आज आपण पाहतोय कॅमेरामॅनमध्ये जबरदस्त वर्क करत असताना पीटीसी मेंबर आणि एरोप्लेन सरळ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मुंबईच्या एअरपोर्टवरती लँड होईल. निक माली मैदानामध्ये दाखल झालेला आहे. राकेशची विकेट खूप महत्त्वपूर्ण होती टीमसाठी, आणि तेच दाखवले सागर पाटील शेवटच्या बॉलवरती अगदी चकवा देत असताना त्रिफल्लाचित केलं, आणि ज्या राकेशने मात्र 2 षटकारांनिशी आपल्या टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंतिम 22च्या धावसंख्येवरती नेली होती. स्ट्रायकिंगला सिद्धू असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवर निशांत पाटील आपण पाहिलं तर अगदी लॉंग रनअप घेऊन मैदानावरती दाखल झालेला आहे. पहिल्याच बॉल डिलिव्हर करेल तो मात्र समोर सिद्धूसाठी. यावेळी दिवस अटेम्प्ट केला होता, सरळ गेला शतरक्षीच्या हातामध्ये. बाजूला कोणीतरी शेकोटी पेटवली असेल तर खूप विजवायची आहे. थोडासा धुराचा वास सुद्धा मैदानावरती येतोय. सिद्धू पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. अगदी आपण पाहिलं तर सिद्धूच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळत नाही. अजून सुद्धा तोच प्रयत्न केला गेलाय, आणि इथे मात्र हाईट फॅक्टर पाहिला पंचांनी, आणि मैदानावरती अजूनही आपण पाहिलं तर सिद्धू भोईर शाबूत असतात. मात्र यावेळेस सिद्धू काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण सरळ बॅटने त्याच्या बॅटमधून धावा येत नसताना मात्र रिव्हर्सचे 2 फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, मात्र सफलता मिळाली नाही. आणि त्याचवेळी लगातार 2 बॉल डॉट गेलेले आहेत
निशांत पाटील या गोलंदाजाची आणि तिथं आवश्यकता आहे डायगर टीमला, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावसंख्येचं योगदान आणि एखादा गोलंदाज त्याच्यावरती या ठिकाणी दुराव सोपवली आहे की सिद्धू आणि नवीन आलेल्या फलंदाजाला मात्र आपल्याला शांत ठेवावं लागणार आहे. डावखुरी हाताने गोलंदाजी करत असताना काय घडलं मैदानावरती, सफलता मिळाली आहे सिद्धूच्या स्वरूपात. निशांत पाटीलला तिसऱ्या बॉलवरती क्लीन बोल्ड केलंय सिद्धू भोईरला. आज एरोप्लेनची खऱ्या त्याने शर्यत लागली की काय, अगदी एरोप्लेनवरती नावही सुद्धा दिसतं. ते कॅमेरामन कॅप्चर जरूर करेल, कारण 5 मिनिटांच्या मोठ्या अवधीने हा दुसरा एरोप्लेन जात असताना आपल्याला या मैदानावरती एक वेगळा नजारा पाहायला मिळतोय. रोहित पाटील, ज्या खेळाडूची वाट पाहिली जात होती नागाव टीम कडून, तो मैदानामध्ये दाखल झालेला आहे. गेले 2-3 वर्षाचा जर फॉर्म पाहिला तर नागाव टीम कडून राकेश नंतर रोहित पाटीलचं नाव जरूर आपल्याला पाहायला मिळालं, ज्याने सातत्याने या टीमसाठी धावा केलेल्या आहेत. आज त्याच्यावर दुहेरी जबाबदारी आहे. सागर यावेळेस मैदानावरती राकेश बाद झाला, सिद्धू बाद झालाय आणि त्याला मात्र लगेचच दुसऱ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी मैदानामध्ये यावं लागलं. खरं तर ओपनिंगसाठी हा प्लेअर सातत्याने येत असतो. आज थोड्या उशिराने मैदानामध्ये जरी दाखल झाला असला तरी ती जबाबदारी त्याच्या माध्यमातून पार केली जाईल. इथे मात्र पाहावं लागेल यावेळेस क्रिष्का 11 आई गावदेवी नागाव 12-13 नागाव टीमकडून. पुढचा बॉल निशांतचा आहे, आल्याला मात्र या ठिकाणी पॅडो सिफ्टचा फटका काय लिहिल्या पार केलाय, लॉंग सीमारेषा गाठले. दीपक पाटील सरांचा इशारा आलाय षटकाराचा. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल गेली कित्येक वर्षांची प्रतीक्षा स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं एअरपोर्ट नवीनच आणि त्याच प्रकारचा फटका यावेळेस सुद्धा अगदी आपण पाहिलं तर पायन लेगच्या दिशेने शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय. एका टप्प्याने उचलेल फेकेल तोपर्यंत रोहितच्या बॅट पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 30 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू समाप्त झाले 5. 3 बॉलवरती आपण पाहिलं तर 1 विकेट होती, एकही धाव नव्हती. रोहित आल्याला षटकार ठोकला, थोडंसं प्रेशर कमी केलं आणि मैदानावरती नागाव टीम मात्र अजूनही सज्ज झाली आहे की येणाऱ्या 5 षटकार आम्ही मोठं टार्गेट सेट करू, हे डायगर टीमला दाखवत असताना रोहित पाटील. पुढचा बॉल इथे मात्र या ठिकाणी चांगला स्ट्रोक, कार्पेट लेवलचा फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी सज्ज असणार आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि काय डेंजर एंडला होता आणि फलंदाज या ठिकाणी कदाचित काय होऊ शकेल सांगू शकणार नाही. जावेद फरीद सरांचा तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते, धाव घेण्याची आवश्यकता होती का. इथे मात्र या ठिकाणी रोहितचा कॉल होता, रोहितने मात्र धाव घेतली आणि डेंजर एंडकडे मात्र थ्रो अचूक आला आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल हिरामन भोसले सर या ठिकाणी पाहत चाचपणी केली जाते. इथे मात्र एक मोठी सफलता मिळेल का टायगर टीमला. हे लक्षात घ्या बघा, एवढी मोठी स्पर्धा तुम्ही पाहता, रायगड प्रीमियर लीग पार पडली, त्याच्यानंतरही स्वर्गीय नानाशेठ गरजस्मृती चषक पाहता. सगळ्या नागाव टीमच्या 2 धावेची पेनल्टी नागावला. 12 मॅनचे टी शर्ट नाही आहे, टी शर्ट सेम असणं गरजेचं आहे. काल आम्ही नक्कीच नेवाळीपानाला देखील 2 मॅचला 2-2 धावेची पेनल्टी दिली, याची देखील लक्षात घ्या. ओट टू कॉम्बॉक्स. टफ डिसिजन जरूर आहे, पाहिली जाते या ठिकाणी. आपण पाहतोय कॅमेरामन, त्याचबरोबर हिरामन भोसले सर आपण पाहतोय आणि 2 धावांची पेनल्टी आपण विदाउट ड्रेस कोड 12वा खेळाडू इथे आलेला आहे. आम्ही अगोदरच डिक्लेअर केलं होतं. आता मात्र या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी लावली जाईल.
थोडासा विलंब जरूर घेतला जातोय यावेळेस. रोहित पाटील ज्या एंडने मात्र या ठिकाणी धावला आणि त्याच एंडने मात्र अगदी चांगला थ्रो पाहायला मिळाला टायगर टीमकडून. तो टफ डिसिजन जरूर आहे, कुठल्याही संघाचं नुकसान होईल याची दक्षता मात्र घेतली जाते. प्रकाशजी पवार सुद्धा या ठिकाणी चाचपणी केली जाते, त्याचबरोबर हिराम भोसले सर यांच्या माध्यमातून. ओके, पुढील मॅचसाठी सुद्धा दोन्ही संघांनी उपलब्ध दाखवायचे आहे. इनिंग संपल्यानंतर आपण टॉस केलं आहे दैसर विपक्ष उसाट या टीमनी, याची आपण दक्षता घ्या. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा फलंदाज होईल बाद. रोहित पाटील दिलेला चुकीचा कॉल आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल त्या फिल्डरने मात्र जो थ्रो केला होता मंदार पाटील, ही खरं तर विकेट असेल मंदार पाटील साठी. जो काही बाउंड्री लगत अगदी स्टंपच्या लेवलला थ्रो केला आणि कुठल्याही क्षणाचा विलंब न करता इथे मात्र रोहित पाटीलला रनआउटच्या स्वरूपात अशा प्रकारे विकेट गमावी लागते. ही मात्र नागाव टीमसाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट असेल, कारण एखादा फलंदाज ज्या वेळेला मैदानात आल्यानंतर असा चुकीचा कॉल, थोडं कॉम्बिनेशन कमी होतोय आणि त्याच वेळेला मात्र अशा प्रकारची विकेट रोहित पाटील सारखी गमावी लागते. यासारखं दुर्दैव नसेल नागाव टीमसाठी. उदय मैदानामध्ये आलेला आहे. जबाबदारी फार मोठी असणार आहे, कारण 3 महत्वपूर्ण फलंदाज नागाव टीमच्या मैदानातून बाहेर गेलेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला 15च्या सरासरीने. जरी या ठिकाणी धावपाला 30 वर असला तरी मात्र जी मात्र या ठिकाणी फलंदाजी आहे ती पूर्णपणे कोलबडून काढलेली आहे. खरंत गोलंदाजांनी निशांचं कौतुक करावं लागेल. 3 बॉलमध्ये फक्त एकही धावण्यात 1 गडी बाद केला आणि त्यानंतर षटकार आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती त्याच्या गोलंदाजीवर आलेली विकेट. 31 धावा झालेल्या आहेत. ही 1 धावा लिहायची होती, ऍड करायची होती आणि त्याचमुळे धावसंख्या 31 आपण पाहतोय. 15.5ची सरासरी. नवीन गोलंदाज मैदानामध्ये मोहित. पहिलाच बॉल. डावखुरी हाताने गोलंदाजी करत असताना चकवा दिला फलंदाजाला आणि इथे मात्र पहिलाच बॉल डॉट काढलाय. यस, नागाव टीमचे धीरज मडवी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावा. स्वर्गीय नाना शेटकर यांच्या या ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या बॉलवरती मात्र म्हणावं तसा बॅटवरती बॉल आलेला नाही आणि घरंगलत गेलाय. मात्र या ठिकाणी आपण शॉर्ट मिडू घेतला आणि त्याच दरम्यान मात्र स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती धावला, चेंडू पकडला. फक्त एकच धाव आले. 32 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आता मात्र धावसंख्येचा वेग मंदावला खरं तर, कारण रोहित आणि राकेशची जी फलंदाजी होती त्या फलंदाजीने मात्र या धावफलकावर अगदी आपण पाहिलं तर षटकार चौकाराची आतषबाजी पाहायला मिळाली होती. 3 षटकारांमध्ये खरं तर 32 धावा झालेल्या आहेत, कारण नागाव टीमकडून आपण पाहिलं तर षटकार चौकार जास्त आलेले आहेत. आणि त्याचमुळे इथे मात्र कॉम्बिनेशन थोडं कमी पाहायला मिळालं मागच्या ओव्हरमध्ये आणि तिथे मात्र रोहितची विकेट गेली आहे. आणि दुहेरी जबाबदारी इथे मात्र आपलं पाहायला मिळते. उदय मडवी आणि समोर निक माळी या 2 फलंदाजांना येऊन पोहोचले आहे. मोहितचा पुढचा बॉल. डावखुरी हाताने फार आपण पाहिलं तर मैदानावरती बोटांची जी करामत आहे खऱ्या अर्थाने त्याचा रनअप कमी आहे, मात्र गोलंदाजी अचूक टप्प्यावर केली जाते. ही खासियत राहिली टायगर टीमकडून या गोलंदाजाची. पुढचा बॉल असेल पुन्हा एकदा उदय मडवीसाठी. थोडासा बॅकफुटला आला, त्यानंतर मात्र पंच करायचा होता. आता इतर मात्र खरं तर आपण पाहिलं तर टायगर टीमचा जो कमबॅक आहे तो झालेला पाहायला मिळतोय. खरं तर कारण ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये झाली 22 धावा कुठल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी कमी पडलाय हा संघ, कारण विकेट गमावल्या लगातार 3. आणि त्यानंतर मात्र हा फटका जरूर आहे. विदूच्या बॅटमधून थोडंसं खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळते. त्याच दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जातोय का आणि एका धाब्यावर रोखलंय. आता फिल्डिंगमध्ये जो उत्साह आहे मैदानावरती तो चांगला पाहायला मिळाला आहे, कारण ज्या प्रकारची फटकेबाजी राकेशने केली तिथे कुठेतरी दबाव तंत्राचा वापर राकेशच्या माध्यमातून केला गेला आणि त्यानंतर मात्र शुद्धीची विकेट, रोहितची विकेट आणि आता मात्र वर्चस्व टायगर टीमचं आपल्याला पाहायला मिळते. जे हनुमान टायगर टीम आपण पाहिलं तर शिवाजीदादा शेलार यांची शिवाजीदादा यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र काय नेतृत्व केलंय, प्रत्येक गोलंदाजाने वर्चस्व राखलंय आणि इथं मात्र उत्तर देत असताना हा चेंडू पार केलाय. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज निक मालीच्या बॅटमधून आपण कव्हरच्या क्षेत्रामध्ये षटकार.
मैदानामध्ये ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला जाताना पाहायला मिळते. अगदी व्यावसायिक क्रिकेटमध्ये जे जे काही असतं ते मैदानावरती पाहायला मिळते. ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला चारचाकी पाहायला मिळते. आगली वेगळी बांधणी आपण मॉडिफाय केलेली ही चारचाकी आपल्याला पाहायला मिळाली आहे. थोडासा विसावा जरूर या ठिकाणी मिळते आणि त्यानंतर मात्र वेगळी प्लॅनिंग एवढी स्ट्रॅटेजी आखली जाईल, कारण स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. मैदानामध्ये धावसंख्या आहे 39 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा वेग राखत असताना निक मालीने हा षटकार ठोकला आणि मोहितच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8 धावा वसूल केल्या. जो मोहित मात्र वर्चस्व राखत होता आणि त्याच्या गोलंदाजीवर मात्र शेवटच्या बॉलवरती हल्ला चढवला. 39 धावा 13च्या सरासरीने राखलेत आतापर्यंत. 3 षटकांच्या अंतिम 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि जे गडी बाद झालेत, राकेश बाद झाला तो मात्र वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली त्याची तर 20 होती आणि सिद्धू मात्र थोडी निराशा केली. 5 बॉल त्याने खेळले, फक्त धावसंख्या 1 त्यांनी करता आली आणि त्यानंतर मात्र रोहित पटेल आलेला षटकार ठोकला. वैयक्तिक 9व्या धावसंख्येवरती जी रनआउटच्या स्वरूपात विकेट पडल्या आणि उदय मडवी आणि निक माली हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून आता मात्र किल्ला लढवला जातोय मैदानावरती नागाव टीमसाठी. जी नागाव टीम आपल्याला पाहायला मिळते क्रिष्का 11 आई गावदेवी 12-13 नागाव टीम, त्याचबरोबर जय हनुमान टायगर टीम संघर्ष करत असताना आता मात्र गोलंदाजांचं वर्चस्व की फलंदाजांचं वर्चस्व या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि पुढील मॅच जरूर आपण पाहू शकाल. उसाटणी विपक्ष दहिसर या 2 बलाढ्य टीममध्ये कोणताही प्रतिनिधी कर्णधार कोणी आला असेल तर कमिटी बरोबर आपण संपर्क करायचा आहे, जेणेकरून इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. उदय मयूर स्टॅकिंग इला असेल गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाज निशांत पुन्हा एकदा भरोसा दाखवला निशांतवरती, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर त्याने विकेट सुद्धा मिळवली होती आणि फक्त 9 धावा दिल्या होत्या. पाहूया मैदानावरती त्याच प्रकारची गोलंदाजी राखली जाते का. जवळजवळ 15-20 पावलांचा त्याचा रनअप आहे. अगदी 30 सर्कलच्या बाहेरून तो रनअप घेतोय आणि मैदानामध्ये मग आपण पाहतोय उदय मडवी आणि निक माळी ही जोडी मैदानामध्ये जरूर आहे. निकने एक षटकार जरूर ठोकलाय, मात्र उदयला आता मात्र या ठिकाणी 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव वसूल केलेली आहे. पुढचाच बॉल डवकुरी आता गोलंदाज ऑन साईडला मिड विकेटला डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एका टप्प्याने चेंडू उचलला फेकला, तोपर्यंत फक्त सिंगल झाली कंप्लीट. कारण जसा चेंडू आपण पाहिला फटका खेळतोय तसा मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे गेला, कारण ग्राउंड लेवल आपण पाहिलं तर कुठेही खड्डा नाही. अगदी ग्रास लेवलचा हा ग्राउंड. अगदी आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं क्रिकेट लेदर क्रिकेटमध्ये खेळलं जाते तशा प्रकारची ही ग्राउंडची लेवल आपण मैदानावरती पाहतोय. पूर्णपणे ग्रास मैदानावरती हिरवगार आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामध्ये सुद्धा आपण पाहिलं लाईव्हच्या स्वरूपात ज्यावेळेला पाहिलं जातं त्यावेळेला अगदी ग्रास पूर्णपणे या चहूबाजूंनी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असणारे गोलंदाज निशांत. उदयसाठी हा बॉल होता, बॅटची लागली कडा आणि फलंदाज निक हा फलंदाज होता ज्याने षटकार ठोकला होता आणि बॅटची कडा घेत विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक धक्का नागाव टीमला लागतो. 40 या धावसंख्येवर 4 गडी बाद. 4थ्या षटकामधले आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. सिद्धांत पाटील मैदानामध्ये आलेला आहे. गडी बाद झाले आतापर्यंत 4 धावसंख्या 40 वरती आहे. टायगर टीमची गोलंदाजीची आपण विशेषतः पाहिली तर पहिल्या ओव्हर नंतर जो कमबॅक केला खऱ्या अर्थात प्रत्येक गोलंदाजाने, विशेष करून निशांतचं आपण कौतुक करावं लागेल. मागच्या ओव्हरमध्ये 3 बॉल त्याने डॉट काढले, या ओव्हरमध्ये सुद्धा आतापर्यंत 2 बॉल डॉट काढलेले आहेत. येस, कंपल्सरी चेसिंग असणार आहे. एकदा आपल्याला एक्स्ट्रा करायचे आहे पुढच्या इनिंगमध्ये. पुढचा बॉल निशांतचा आहे. आल्या मात्र सिद्धार्थ ज्या प्रकारची शरीरयष्टी आहे ना त्या प्रकारचा फटका इथे मात्र सिद्धांतच्या बॅट मधून आलाय. सौरभ पाटील यांनी माहिती दिलेली आहे की मोतीराज पाटील यांचे सुपुत्र आहे सिद्धांत पाटील आणि ज्या प्रकारचे क्रिकेट आपण त्यांचं सुद्धा पाहिलेलं आहे त्यांच्या वडिलांचं आणि त्याचंच नावाला दुजोरा देत असताना इथं सिद्धांतने ज्या प्रकारचा खेळ केलाय, षटकाराने त्याने वैयक्तिक खातं कोळलं आणि सांघिक धावफलक नेऊन ठेवले ते मात्र 46 धावसंख्येवरती. शुभागमन झालं बरं शेट मात्रे
आपलं देखील सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. बॉल फेकायचा, नवीन बॉल लगेच चेक करून आपण फेकायचा आहे मैदानामध्ये. जर बॉल उशिराने उपलब्ध झाला तर लगेच मॅच कंटिन्यू करायची आहे, याची आपण दक्षता घ्या. आणि उदय मेढवी म्हटला तर एक चांगला यूट्यूबर सुद्धा आहे आपला नागाव ग्रामीणमधला, आणि चांगले व्हिडिओज त्याच्या आपण पाहिलेले आहेत. मॅचची सुद्धा व्हिडिओ कधी कधी तो कव्हरअप करत असतो उदय मेढवी, आम्ही पाहिलेलं आहे. आज मात्र त्याच्यावरती जबाबदारी आहे आपल्या संघाचा खेळ सावरण्याची, धावसंख्या एक मोठी धावसंख्या उभी करण्याची. बलाढ्य टायगर टीम त्यांच्या समोर असणार आहे. आणि टायगर टीम म्हटलं तर आमचे GTCचे मेंबर सुशील पाटील यांचा हा संघ गेले कित्येक वर्षे तेही सुद्धा क्रिकेट खेळायचा, आज क्रिकेटपासून थोडे दूर झालेले आहेत. मात्र शिवाजीदादा अजूनही आपल्या टीमला मात्र एक वेगळं प्रोत्साहन देत असताना, टायगर टीमचं नेतृत्व करत असताना चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सिद्धांतच्या बॅटमधून षटकाराला धावसंख्या 46 वरती आपल्याला पाहायला मिळते. कारण निशान जो या ठिकाणी धोकादायक ठरत होता त्याच्यावरती हा चढवलेला हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज असणार आहे दोन जे खेळाडू मैदानामध्ये. इथं मात्र पाय पाहिलाय, पहिला वाईटचा इशारा आलाय. अवांतरची पहिली धाव आपण पाहिली, किती शिस्तबद्ध गोलंदाजी आतापर्यंत केली होती मैदानामध्ये टायगर टीमने. आता मात्र या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निशांतचा आपल्याला पाहायला मिळाला. कारण ऑन साईडला आपण पाहिले तर स्ट्रॉंग झोन मांडला जातो, आणि ज्या प्रकारचा फटका सिद्धांतने या ठिकाणी मारला होता त्याला मात्र या ठिकाणी थोडासा आउटस्विंग करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अवांतरची एक दौडत असताना धावसंख्या 47 झाली आहे. पुढचा बॉल सिद्धांतसाठी, वर पिच बॉल होता, या बॉलवरती चढवला हल्ला, आणि पुन्हा एकदा आपण पाहतो दोन क्षेत्ररक्षक पाहत राहिले चेंडूकडे. चेंडू गेला सीमा पार, 1 बाउन्सचा हा चौकार. यस 50+50 कंप्लीट झाले. 51 धावा धावफलकावरती लागले चौकाराने. आजच्या दिवसातल्या पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 51 धावा कंप्लीट झालेल्या आहेत नागाव टीमच्या. पुढचा बॉल निशांतवर या ठिकाणी हल्ला चढवला जातोय. आता मात्र निशांत आहे त्याच्या गोलंदाजच्या वैविध्य स्वरूपात या गोलंदाज करत असताना मात्र इथे काय घडलं, बॅटची कडा जरूर लागली होती, मात्र जलचित होताना मात्र वाचलाय फलंदाज सिद्धांत. जोपर्यंत सिद्धांत मैदानावरती आहे तोपर्यंत 5 ओव्हरमध्ये जरूर मोठं टार्गेट सेट केलं जाईल क्रिस्का 11 आई गावदेवी 12-13 नागाव टीमकडून, आणि ती 7 मात्र उदय मडवीची लाभेल याची मात्र शंका नाही. बातचीत झाली आहे, कॉम्बिनेशन चांगलं आहे, कम्युनिकेशन सुद्धा चांगलं आहे. या टॉससाठी दैसर टीम आणि विपक्ष उसाडणे या टीमला आम्ही ऑफिशियल पहिला कॉल देत आहोत. आपण टॉससाठी यायचं आहे, एका षटकानंतर आपली टॉस केली जाईल, याची आपण दक्षता घ्या. पुढचा बॉल जेल उडाला जरूर, स्वतः यष्टीरक्षक चेंडू आले आहे. अगदी मिस्टामी स्ट्रोक होता उदय मडवीचा, आणि त्याच प्रकारची विकेट मिळवली निशांतने. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 52 वरती ही 5वी सफलता, आणि या षटकाची होते समाधी. 5 षटकांमध्ये 52 धावफलक उभारला आतापर्यंत या मैदानावरती नागाव टीमने. पुढील मॅचसाठी दैसर विपक्ष उसाडणे या टीमने नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर भरपूर सारा उशीर झाला होता. आता मात्र कुठल्याही संघाला या ठिकाणी आपण उशीर करणे या ठिकाणी टाळायचं आहे, आणि लगेचच मैदाना व्यासपीठावरती आपण टॉससाठी यायचं आहे. जोगी भुईर मैदानामध्ये आलेला आहे. 5 गडी बाद झालेत. नवीन गोलंदाज नीरज पाटील. एका बाजूला आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचं विश्लेषण 22 धावांचं होतं, त्यानंतर 9, 8 आणि आता मात्र 13 धावसंख्या या षटकामध्ये जरूर आलेल्या आहेत. आणि इथं मात्र नीरज पाटील मैदानामध्ये आहे. नीरजच्या माध्यमातून कशा प्रकारचं षटक फेकलं जाईल. एक-दोन मारा करत असताना समोर पुन्हा एकदा सिद्धांतच्या बॅटमधून इथे मात्र चुकीचा फटका जरूर होता. इथे मात्र जीवनदान लाभलंय. खूप मोठी चुकी झाली टायगर टीमकडून या यष्टीरक्षकाची, आणि सिद्धार्थ सगळ्या फलंदाजाला जीवनदान लाभत असताना ज्याने मात्र चौकार षटकार ठोकलाय त्याच फलंदाजाला मात्र जीवनदान दिलं. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोचली आहे.
53 या धावसंख्येवरती. शेवटचे 5 बॉल जरूर शिल्लक आहेत. नवीन आलेला फलंदाज मात्र हल्ला चढवेल की इथे मात्र सिद्धांतसाठी स्ट्राईक देईल. ते पाहायचं मैदानावरती जोगी भोईर. पुढचा बॉल नीरजचा. समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. ऑफ अगदी सोडून जातोय या ठिकाणी या चेंडू आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी वाईटचा इशारा, दुसरा वाईटचा इशारा आलाय पंचांचा. आतापर्यंत धावसंख्येचा योग पाहिला तर 54 झाले, त्यामध्ये 2 अवांतरच्या धावा आलेल्या आहेत. यस, एक नोबॉल सुद्धा आपण धावसंख्या पाहिलेली आहे. 3 धावा अवांतरच्या आपण पाहिल्यात. त्यामध्ये विशेष करणारे आपण पाहिलं तर षटकार जास्त पाहिलेत आतापर्यंत नागाव टीमकडून. ते सुद्धा कोलवर टप्प्याचा बॉल आता अगदी समोरच्या दिशेने बॉलरच्या दिशेने स्वतः खेळलाय, पकडलाय बॉल आणि त्यानंतर मात्र फक्त एकच धाव, एका धावेने धावसंख्या 55 लागली आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर वर्चस्व असं वाटलं होतं की सिद्धांत राखेल, मात्र जे 3 बॉल आतापर्यंत 2 बॉल झालेले आहेत त्या 2 बॉलवरती 2 यस 5 म्हणजे 55 ती 5 विकेट्स या ठिकाणी नागाव टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल असेल नीरजचा. सिद्धांत अजूनही अशा अपेक्षा फार मोठ्या असणार आहेत नागाव टीमला. सिद्धांतकडून फटका तर चांगला होता, मात्र बनाव तसा बॅटवर आला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातो. सिद्धांत स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र खराब थ्रो आला आणि 2 धावा सिद्धांत स्ट्राईक मिळाली आणि 2 धावाही मिळाल्या टीमला. 57 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. ज्या सिद्धांतने मात्र या ठिकाणी धावसंख्येला वेग आणण्याचा प्रयत्न केलाय त्या सिद्धांतला डाव या ठिकाणी स्ट्राईक घेणं किती महागात पडू शकते ते येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. समोर मात्र या ठिकाणी नीरज पाटील ज्याच्या माध्यमातून आपण चेंडू फेकले गेले 3, धावसंख्या उभारली आतापर्यंत 4. पुढील 3 बॉलवरती किती धावसंख्येचं टार्गेट असणार आहे, टार्गेट सेट करणं खूप गरजेचं असणार आहे, कारण समोर टायगर सारखी बलाढ्य टीम आहे. पुढचा बॉल असेल आणि या बॉलवरती मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट केला होता. पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र इथे यस पंचांचं डिसिजन आलेलं आहे. अगदी थोडा उशीर घेतला जरूर, मात्र थोडीशी बातचीत जरूर केली पंचांनी आणि वाईटचा इशारा येत असताना धावसंख्या अजून एक वाढेल. धावसंख्या 58 वरती. समोर नीरज सिद्धांतसाठी बॉल टाकण्यासाठी सज्ज. अपटॅकरचा बॉल जरूर होता, कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय आणि या बॉलवरती मात्र या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. काय क्षेत्ररक्षण केलंय या खेळाडूने आणि तिथून मात्र या ठिकाणी तिसरीचा कॉल दिलाय. 3 धावा पूर्ण होतील का, आणि 3 धावा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. 1 धाव जरूर वाचवली, मात्र थोडासा कमी वेगाने धावला होता खेळाडू क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान मात्र 3 धावा इथे मैदानावरती घेत असताना 61 वरती धाव स्कोर जाऊन पोहोचलाय. 61 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 5 ओव्हरची मॅच जरूर आहे, मात्र अंतिम 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. समोर मात्र नवीन फलंदाज ज्याने मात्र 1 धाव काढून सिद्धांतला स्ट्राईक दिली होती, तो जोगी भोईर मैदानावरती कशा प्रकारचे या ठिकाणी खेळ करेल नीरज समोर. पुढच्या बॉलवरती उंची जास्त लांबी कमी आहे, मात्र शिवाजी पाटील या ठिकाणी धावले होते. त्याच दरम्यान मात्र दुसऱ्याच खेळाडूने या ठिकाणी चेंडूपैकी केल्या. सिद्धांतला स्ट्राईक मिळाले. 1 धाव जरूर आली. 62चा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळाले. तो मात्र क्रिस्का इलेमाई गावदेवी 12-13 नागाव टीमच्या स्कोर कार्डवरती. आणि पुढील सत्रामध्ये किती धावसंख्येचं या ठिकाणी आव्हान असेल ते सांगणारा हा बॉल मात्र नीरज पाटीलच्या माध्यमातून फेकला जाईल. समोर मात्र पुन्हा एकदा सिद्धांत ज्याच्याकडून षटकार किंवा चौकाराच्या अपेक्षा नागाव टीम करत असेल, मात्र तो येईल का. आणि इथे पहा पंचांचा इशारा वाईटचा आलाय. अजून एक चेंडू फेकावा लागेल, अजून एक धाव ऍड केली जाईल धावसंख्येमध्ये. 63 धावसंख्या. मैदानावरती ज्या प्रकारचे या ठिकाणी आपण पाहिलं धावफलक सातत्याने हालचाल कार्य मात्र या 2 खेळाडूंच्या माध्यमातून केले गेले, कारण पहिल्या ओव्हरपासून खूप मोठा हल्ला चढवला गेला होता. राकेशची विकेट गेल्यानंतर सिद्धांत जो एक मात्र फलंदाज आहे तो मात्र चांगली धावसंख्या उभारताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल नीरजचा सिद्धांतसाठी आहे. इथे सुद्धा काय घडतंय, अगदी ऑफस्टिकचा मारा केला जातोय, त्यामध्ये या ठिकाणी सफलता मिळत नाही जास्त. आणि यावेळेस मैदानावरती अजून एक वाईटचा इशारा आपण पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये एकही वाईट नव्हता. 4 ओव्हर नंतर मात्र या ठिकाणी अगदी वाईटची खैरात पाहायला मिळाली. या षटकामध्ये 3 वाईट आलेले आहेत आणि त्याचमुळे 4 वाईट. धावसंख्येला वेग येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 64 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल टाकण्यासाठी अगदी 3 चेंडू फेकावे लागले त्या खेळाडूला. नीरज पाटील पुन्हा एकदा सज्ज. पुढच्या बॉल वरती मात्र अगदी उंची दिलेला बॉल आहे. स्वतः क्षेत्ररक्षक म्हणून गोलंदाज धावला खरा, मात्र झेल सुटलाय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय
आणि दुसरी धाव घेत असताना सिद्धांत जरी बाद झाला तरी मात्र एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये जे काही या ठिकाणी त्यांनी इनिंग केली आहे त्याचं कौतुक करावं जरूर लागेल. मात्र 65 धावा झालेले 66 टार्गेट मात्र असणार आहे इथे मात्र टायगर टीम सर. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा ऑफिशियली कॉल देऊया. दैसर विपक्ष उसाटणे या टीमच्या कर्णधारांना आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग संपलेली आहे. जरूर भरतजी मात्रे इनामपुरी विशेष सन्मान भरत शेट मात्रे यांचा केला जाईल. त्यांनी यायचं आहे स्वागत कक्षामध्ये विनंती करत आहोत आम्ही. इनामपुरी टीम आपण पाहिली सातत्याने इनामपुरी टीमचं पाठराखण त्यांच्या माध्यमातून केली जाते. दैसर विपक्ष उसाटणे या टीम मध्ये पहा नागाव टीमला 2 धावांची पॅनल्टी लागली होती. त्या 2 धावा टायगर टीमच्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील याची आपण दक्षता घ्या. मी विलास शेठ घरे त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघामध्ये टॉस करावा. भरत शेठ मात्रे आपण या ज्यांची उपस्थिती व्यासपीठावरती आपण पाहिली आहे. दैसर विपक्ष उसाटणे या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. पहिला फोटो काढू दे. कॉइन घ्या. टॉस केला जातोय. कॉल कोणाचा असेल? उसाटणे टीमचा. हेड कॉल 10. टॉस जिंकलेला आहे दैसर टीमने. दैसर टीमचा कर्णधार. फक्त निर्णय काय असेल तो सांग आपला. निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. उसाटणे टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे. आपल्याला सुद्धा शुभेच्छा असतील. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. जाऊया जिथे मात्र जोडले जातील. पहा सौरभ आपण पाहिलं तर आपण दैसरला बिलॉंग करता आपल्या कर्णधारी पहिलेच हात केला तर मी काहीच बोलणार नाही. कारण आयोजकांचं म्हणणं आहे की बाईट थोडीशी हवी आहे. आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहात आपल्याला थोडी तरी बाईट देणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा लाईव्ह आहे आपल्या माध्यमातून. कारण जे काही आयोजनाबद्दल खेळाबद्दल आपलं काही मनोगत असेल ते व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण पुढील कोणताही कर्णधार जर आला टॉससाठी तर प्लीज असा कर्णधार पाठवा जो चांगली बाईट देईल. कशी बाईट असो आपल्या भाषेत जरी बाईट दिली तरी चालेल. टॉस जिंकलेला आहे तो मात्र दैसर टीमने आणि त्यांनीच अगोदर सांगितलं की मी कुठल्या प्रकारची बाईट देणार नाही. जाऊया पुन्हा एकदा पुढील सत्रामध्ये जिथे जोडले जातील. दैसरगावचा बुलंद आवाज सौरभ पाटील यांच्याकडे आपण मायक्रोफोन सुपूर्द करूया. थँक्यू सोबाज. थँक्यू सोबाज. सत्तूजी गरज सर आल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विद्रम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते कुलस्वामिनी कुलदैविता आई एकवीला नमन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बाळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब छत्रपती संभाजी माझा त्रिवार मानाचा मुद्रा ज्या मराठी माय बोलशेनं तुम्हा आम्हाला आदर दिला. ही भाषा श्रीकृष्णाला सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गाथातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही मातृभाषा स्वराज्याची निर्मितीसाठी दिलेला शब्द जिजाऊ मातेच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली दत्ता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्या खेळानं एकत्र आला टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार आज पापडीच्या पाडा क्रीडा नगरीमध्ये बॅटनं चेंडू आणि तुमच्या आमच्या मुखातून निघालेली ही मातृभाषाला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. तिथे लक्ष 66चं पार करायचं उत्तरार्धामध्ये जे अनुमान टायगर टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये सागर पाटील आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहता नितेश पाटील बंधू बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटील. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शो गुड क्रिकेट. पहिल्याच बॉल वरती तुम्ही पाहता बॉल मिडॉलला राकेश तिकडे येतील तोपर्यंत या बॉल वरती मिळती ती सिंगलला अकाउंट खुलं केलंय संघाचं स्वतःचं आणि धाव फलकावरती आपण पाहताय 3 2 धावेची पॅलंटी 12वाचा टी शर्ट नाहीये. काल देखील निवालीपाडाला आपण दिली पॅलंटी त्यानंतर वामझेला देखील दिली. धाव फलकावरती तुम्ही पाहता त्या 3 आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं फटका मोठा आहे. बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी फार मेन विकेटला क्लिअर करणारा
फटका नितेश पाटीलच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. क्यू डीजे जीतू आणि या षटकाराच्या बरोबरीने संघ पोहोचला 9 वरती. अफील हलकीशी अफील डायरेक्ट हिट डेंजर एंडला हिट झालं असं नितेश पाटील माघार आला असता. बॅटचा कडा लागलाय जरूर व्यवस्थित बॅटवरती चेंडू आलाय बॅटचा कडा लागला त्यानंतर बॉल तुम्ही पाहता शरीराला स्पर्श झाला हा डॉट बॉल आला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 9 या आकड्यावरती. मॅच रंगतदार होईल कुशल मोमेंट मध्ये ही मॅच जाईल. दोन्ही संघ एकाच परिसरातील एकमेकांच्या रणनीती माहिती आहे. बाठले खूप रंगतदार होईल. 65 ओव्हरात 66 लक्ष पार करतील का जनुमान टायगर की इथून नागाव टीमची गोलंदाजी बहादूर होईल या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल हॉलंदी कारपेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर वेगाने आलात तुम्ही तिकडे पाहता निकला या बॉलवरती बिल्टे सिंगल स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती. त्या डबल विजिट मध्ये 10 या आकड्यावरती 10 रन धावा धावपलकावरती. स्वर्गीय नानाशीर गरज स्मृती चषक तुम्ही पाहता सन्मानाची ही मानाची स्पर्धा. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं फटका चालाय समोरच्या दिशेनं साईड स्किनला दे धडक बॉल सीमा पार सागर पाटीलच्या बॅटमधनं हा पहिला दमदार षटकार. सोळा धावा धावपलकावरती आणखीन एक फटका दबदार आहे दर्जेदार आहे. बॉल सरळ चाला पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या मधनं क्रिकेटचा स्वतंत्र सेफ फटका बॉल साइड स्क्रीनला अजून एक लागोपाठचा हा दुसरा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती या अनिलजी ढोपरी आपला देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रोहित पाटील वरती अटॅक झालं. तुम्ही पाहिलं पहिल्या नितेश पाटीलच्या बॅटमध्ये षटकार शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले. नागाव जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा त्यांची देखील धावा 22 होत्या आणि आता देखील धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 22 या आकड्यावरती. पेटूचा पॉवरप्लेचं दुसरं षटक प्रगती पथावरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राकेश पाटील सज्ज झाला. समोर नितेशला पाहता पेटूचं हे दुसरं षटक. पहिलाच बॉल तुम्ही पाहताय लाईन खूप चांगली असं सांगत असताना ऑफस्टंपला बॉल ठेवला होता. नियंत्रण आहे डॉट बॉलचा इशारा विकेट किपर सिद्धूच्या हातामध्ये. पिटूचं दुसरं षटक पाहताय 3 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑनला तुम्ही पाहता मिड विकेटला पाहता लॉंग ऑफ 30 सर्कलमध्ये जर विचार केला क्षेत्ररक्षण पॉइंटला फर्स्ट स्लिपला त्यानंतर लेग स्लिपला तुम्ही पाहता फिल्डिंगची भूमिका. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला या बॉलला. बॉल चालला लॉंग ऑनला तिकडे रोहित आहे. जोपर्यंत बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त मिल्टी आहे. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 23 या आकड्यावरती 66चं लक्ष भलं मोठं लक्ष पार करायचा. सुरुवात दमदार राहिली सागर पाटील नितेश पाटीलची. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या. हे पॉवर प्लेचं P2चं तुम्ही दुसरं षटक पाहता. राकेश पाटील किती धावा खर्च केलेल्या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकला हा सागर पाटीलच्या बॅटमधनं षटकार.
तिसरा लागोपाठचा सागर पाटीलच्या बॅटमधनं जर विचार केला तर 3 चेंडू 3 षटकार कालच्या दिवसामध्ये रोशन जाधवच्या बॅटमधनं सागर पाटील या बाबुरावजी पाटील जे टायगर्स आहेत आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू आणि विनोदजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. काल रोशन जाधव लागोपाठचे 3 षटकार त्याच्या बॅटमधनं, आज सागर पाटील च्या बॅटमधनं लागोपाठचे 3 धमाके पाहिले. का बॅटिंग आहे, मोठं लक्ष आहे, त्याला माहिती आहे. खूप चांगली सुरुवात स्टॅट खूप चांगला करून दिला आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये देखील षटकार आला. P2चं तुम्ही षटक पाहताय. दुसरं चांगली स्पर्धा माना सन्मानाची अभिमानाची. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक पूर्ण घरत कुटुंबीय या स्पर्धेला 4 चांद लावत असताना तुम्ही पाहता आणि आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील ही पहिली जी मॅच. जितूजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. टायगर गावचे डॅसिंग पर्सनॅलिटी जितू दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. Okay, 29 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला आहे, थांबले त्यानंतर बॉल उडवलाय, चालला डीप कव्हर पॉइंटला दणदण करत आहे तो आहे सागर पाटीलच्या बॅटमधनं. षटकार नंतर चौकार. कल्लात्मक स्ट्रोक पाहिला, डीप कव्हर पॉइंटला बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा चौकार पाहिला. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर सिद्धू भोईर सोडला जेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. सिद्धू भोईरनं सोडलाय जेल सागर पाटीलला जीवनदान. का बॅटिंग करतोय सागर, ज्याच्या बॅट मधनं तुम्ही पाहिले 24 धावा आल्या, 6 चेंडू 5 चेंडू 23 वरती खेळला, जीवनदान दिलं त्याला. आता त्यानंतर तो मॅच फिनिश करेल का जन्माय टायगर टीमच्या बाजूनं. सिद्धूनं झेल सोडलाय, माघात पडेल. क्रिष्का आई गावदेवी 12-13 नागावला. षटकातील पुढचा चेंडू. इथे देखील बॅटचा कडा लागला होता, इथे देखील बॅटचा कडा लागला होता आणि अशा रीतीने षटक क्रमांक संपलं दुसरं P1 P2चं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर लक्ष 66 होतं. धावा धावफलकावर तुम्ही पाहताय त्यात 34 धावा जय हनुमान टायगर संघाच्या डीजे. P1 P2चा खेळ संपला. लक्ष 66चं होतं. धावा धावफलकावर तुम्ही पाहता. पॉवर प्ले मध्ये आल्यात 34 आणि आता बनवायच्यात 18 चेंडू 32 धावेची अजूनही गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि बॉलिंग ट्रॅक वरती 3ऱ्या षटकामध्ये आलाय सिद्धू भोईर. तिन्ही फ्रेश गोलंदाज वापरलेत. याचं कारण रोहित पाटील मागणा ठरला, ज्यानं 22 धावा खर्च केल्या. त्यानंतर राकेश पाटील आला, ज्यानं धावा खर्च केल्या 12. खूप चांगला स्टार्ट तुम्ही पाहिला नितेश पाटीलचा. त्याच्यानंतर तसा स्ट्राईक इनला आला. लागोपाठचे 3 बॉल 3 बिग हिट पाहिले सागर पाटीलचे. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धू आला. विखुरलेलं तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर. वेळ कमी घ्या प्लीज नागाव संघ, वेळ कमी घ्या.
लॉंग ऑफला फिल्डर तुम्ही पाहता. या षटकातील पहिलाच बॉल लाईन खराब ऑफ स्टंपला सोडून जातोय. पंचांचा इशारा वाईड बॉल चालला. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव पलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 35 या आकड्यावरती 35 रन स्कोरबोर्ड वरती. 18 चेंडू 31 धावेची गरज. रिव्हर्स स्विच आठवण टॉपन हॉर्डनची बॉल सरळ थर्डमॅन बॉर्डरी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी. सागर पाटीलचा हा षटकार. झेल सोडला जसा गोलंदाजीवरती आला. ट्रान्स चेंज केला थर्डमॅनला. आठवण टॉपन हॉर्डनची थर्डमॅनला क्लिअर करणारा सागर पाटील ला जीवनदान दिलाय. तो कसा आता सोडणार. आणखीन एक रिव्हर्सच्या माध्यमातून निकला तुम्ही पाहता. डीप कव्हर पॉइंटला फिल्डिंग चांगली झाली निकच्या माध्यमातून. या बॉल वरती मिळतीये ती सिंगल. आधी एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना 42. आता मात्र करायच्या 16 बॉल 24 धावेची अधिनु गरज आहे. थँक्यू डीजे वाला जरा थांबा. बाबूरावजी पाटील यांच्याकडनं समालोचकांसाठी 1000 रुपयाचे पार्टे. आपण देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. या षटकातील पुढचा बॉल मोठा फटका मारायचा होता. 5-7 ला कडा बॉल तुम्ही पाहताय. शॉर्ट लेगला सिद्धून सोडलेला झेल सागर पाटीलचा. तसा तो गोल बॉलिंग ट्रॅक वरती आला सिद्धू. सागर लगेच स्विजिटचा डॉबन ऑर्डनची आठवण. रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार. सागरची बॅट बोलतीये त्याला माहितीये लक्ष मोठं आहे आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचवायचं आहे. स्पर्धा मानाची स्पर्धा घरत कुटुंबियांची आहे आणि या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी आज आम्ही रायगडच्या क्रीडा नगरीमध्ये काय आलोय हे सांगत असताना सागर पाटीलची बॅट षटकाराची भाषा बोलतीये. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. हा पडल्यानंतर खाली राहिला. लेन ओळखता आली नाही. सागरला बीट झाला. सागर डॉट बॉल आला. या षटकातील अजूनही तुम्ही पाहता एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 13 मध्ये 23 बनवायचे आहेत. इथून सागरची विकेट कॅरी करावी लागेल टीम नागावला. मग ती विकेट कोणता गोलंदाज मिळवेल. रोहित मागडा ठरला आहे. 22 जण खर्च केल्या. राकेश पाटील जण 12 खर्च केल्या. त्याच्यानंतर सिद्धू तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चाललाय सरळ बॉडी लाईनच्या दिशेनं. साईड स्क्रीनला देत धडक. बॉल लॉंग ऑफच्या मधनं बॉडी लाईनला क्लिअर करणारा सागर पाटीलचा हा चौकार. थँक्यू डीजे. हे तुम्ही पाहिला जितूभाई यांच्यावरती असलेले गायलेलं हे संगीत डीजेच्या माध्यमातून.
धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 47 लक्ष 66चं होतं आणि आता 12 बॉल मध्ये बनवायच्यात 19 धावा. सागर पाटीलचा झेल सोडला त्याच्यानंतर त्याच्या बॅट मध्ये तुम्ही पाहता 10 चेंडू 35 वरती खेळतोय. झेल सोडला 3 षटकार जोडला त्यानंतर झेल उडाला तो सोडला त्याच्यानंतर देखील त्याच्या बॅट मध्ये स्विचच्या माध्यमातून एक षटकारला. आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान भरतजी मात्रे इनामपुरी आपल्या देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनोदजी पाटील डायगर, बाबूरावजी पाटील डायगरच्या आणि जितूभाई पाटील डायगर, संतोषजी घरत पापडीचा पाडा आणि केशवजी गायकर, विनोद पावशे डायगर यांचं देखील स्वागत करू. फटका हवेमध्ये झेलची शक्यता राकेश पाटील कडनं होणार नाही. चुकी पकडलाय झेल संपलाय मैदानावरती. नितेश पाटीलचा खेळ धक्का क्रमांक पहिला 47 वरती. जय हनुमान डायगर संघाला. एक सुवर्ण सिद्धी अशी आहे आयवा कॅशसाठी आपण पाहिलं तर 200 रुपयाचं पारितोषिक त्याचबरोबर एक टी शर्ट या स्पर्धेची ओळख म्हणून या ठिकाणी देण्यात येणार आहे गणेशजी गायकर यांच्या वतीने. स्वर्गीय जगदीशजी गायकर यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ गायकर यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आयवा झेलसाठी आणि भवानी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून एक टी शर्ट आहे. काल नक्कीच प्रतीक केजला आपण एक टी शर्ट दिली पहिला प्रेक्षक ठरला. या दुसऱ्या दिवसामध्ये जो पेठालीचा त्याला नक्कीच आपण एक टी शर्ट 200 रुपयाचे कॅश प्राइज. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तुम्ही पाहता रोहित पाटील आलाय त्यांनी मोठी विकेट नितेशशी मिळवली. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 मंदार पाटील आला. 12 मध्ये बनवायच्यात 19 धावा. 11 बॉल 19 अजूनही गरज मॅच बॅलन्स आहे. मोठा फटका खेळायचा होता, मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल आला, इशाराला भेटला हा बॉल. आता समीकरण 10 चेंडू 19 ची गरज आहे. संतोष सर पॅलेंटीच्या 2 धावा खूप काही सांगून जातील. जेव्हा जेव्हा एका धावेने आपण संघ हरताना पाहिला या 2 धावा मागात पडतील. आधीच आम्ही राकेशची चर्चा केली ड्रेस कोड कंपल्सरी आहे आणि इथे तुम्ही पाहता 12 मॅनला काल पॅलेंटी देखील देण्यात आली. वामजे संघाला काल दिली, नेवालीपाडा टीमला दिली. स्पर्धा एवढे मानाची आहे, सन्मानाची आहे आणि तुम्ही मात्र टी शर्ट मध्ये असणं गरजेचं आहे. शफल झाला लाईन बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर उदय मडवी तोपर्यंत एकच धाव. उदयची चर्चा नक्कीच तुम्ही केली. उदय एक जबरदस्त युट्यूबर आहे नागावचा. तुम्ही पाहिलं गेलं तर सबस्क्रायबर 12K आतापर्यंत आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इंस्टाग्राम फॅमिली पाहिली तर 19K आहेत. चांगला युट्यूबर आहे, एकदम शांत मुलगा आणि तुम्ही त्याला पुढे जाताना पाहिलं. खूप स्ट्रगल देखील केला उदयनं. तो आम्ही चर्चा देखील उदयशी केली की आम्ही जॉबला देखील आहोत त्यानंतर देखील व्हिडिओ थोड्या कुठेतरी आता तसा तो फॉर्ममध्ये आलाय तसा तो जॉब देखील परिस्थिती काहीतरी आई वडिलांचा खूप सपोर्ट आहे, त्यांच्या दिदीचा खूप सपोर्ट आहे, भावाचा देखील उदयला देऊया खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. बॅटचा कडा मोठी विकेट सागर पाटील. इथे मात्र बाद झाला रोहित पाटील ज्याच्यावरती पहिल्या षटकामध्ये रोहित वरती अटॅक केला तो पुन्हा आणलं गेला आणि त्यांनी मोठी विकेट महत्वाच्या क्षणाला मिळवली आहे. सागर पाटील बॅक टू द आउट. 11 बॉल 35 केली गेली. 4 षटकार 2 चौकार. सागर पाटील असा वाटलं की मॅच फिनिश करून देईल पण त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी. रोहित देखील तेच सांगतोय माझ्या पहिल्या ओव्हरमध्ये जरी अटॅक केला पुन्हा मी येईन, पुन्हा उठेन. त्याने तेच करून महत्वाची विकेट. सेज बॅट्समन होता सागर पाटील आणि टर्निंग पॉइंट विकेट ही आहे. संतोष सर सेट बॅट्समन होता, मोठे फटके आले, स्विच हिट आला, लॉंग ऑनला काय तुम्ही स्टेट डाऊन द ग्राउंड फटके सागरचे पाहिले. सेट होता तो आणि त्याला बाद करणं गरजेचं होतं. या क्षणाला नागाव जिंकेल की टायगर मॅच बॅलन्स आहे. क्रिकेट आहे, अनिश्चितचा खेळ आहे. न्यू बॅट्समन इनात नंबर 4 वरती दिनेश आला. दिनेश कुडारकर आज शंतूने देखील टीम मध्ये नाहीये, जो सलामीला नक्की देतोय तो देखील आज टीम मध्ये. फटका चांगला बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. बॉल सरळ डीप फायलेक बॉडी लाईनच्या बाहेर. दिनेश सांगतोय इरादे अजून आमचे स्पष्ट आहेत आणि त्याने ठोकला. आल्या पहिला दमदार दर्जेदार चौकार. 4 18 बॉल 32 पाहिल्या, 18 बॉल 31 पाहिल्या, 17 चेंडू 25, 16 बॉल
24-14 चेंडू, 23-13 बॉल 23 आणि आता 7 बॉल मध्ये 14 बनवायच्यात. फटका चालला बॉर्डरी लाईनच्या दिशेने आउट ऑफ दी. दिनेश कोटारकर जसा मैदानामध्ये आला मोठ्या फटक्यांची आतिषबाजी, चौकारनं ठोकला. हा डीप स्क्वेअर लेग बॉर्डरी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी. षटकार 6. लावून घ्या फास्ट फास्ट नागाव टीम. चला 6 बॉल 8 धावेची करते. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. ते देखील टीम मीटिंग करतील. त्यांना माहिती आहे स्पर्धा एवढी मोठी आणि आता कोणता गोलंदाज असा शोधावा लागेल जो संतोष सर 8 धावा रोखेल. तुम्ही पहिली मॅच 18 मध्ये बनवायच्या होत्या, 32 त्यामध्ये 18 मध्ये 31, 17 बॉल 25, 16 बॉल 24, 14 बॉल 23, 13 बॉल 23, 12 बॉल 19 आणि त्याच्यानंतर 11 बॉल 19, पुन्हा 10 चेंडू 19, 9 बॉल 18, 7 बॉल 14, 6 बॉल आणि आता तुम्ही पाहताय बनवायच्या धावा त्या 8 धावेचं समीकरण. 6 चेंडू 8 धावा. 8 धावा रोखणारा गोलंदाज शोधावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती राज पाटील उगवता सितारा आहे नागावचा. इथून 8 धावा जर डिफेंड केल्या तर खूप नाव लौकिक देखील होईल राजचं. रोकेल का 8 धावा? कारण तुम्ही पाहता जो समोर मंदार पाटील मॅच फिनिश करून देईल का? 6 चेंडू 8 ची गरज. मॅच इथून देखील संपली नाही. जिंकेल कोण या मॅच मध्ये? विकेट काढावे लागतील. राज आला बॉलिंग ट्रॅक वरती. कॅप्टन त्याच्यावरती भरोसा दाखवला. पहिले 4 बॉलचा विचार केला ना तर रोहितने 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली, त्यामध्ये 1 डॉट 2 विकेट आणि त्याच्यानंतर 2 बॉलवरती 2 मोठे पटके. जसा दिनेश आला तो सांगतोय आम्ही इथे जिंकण्यासाठी उतरलोय आज रायगडच्या क्रीडा नगरीमध्ये, अर्थातच पापडीचा पाडा क्रीडा नगरीमध्ये. आणि 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये आला. मॅच इथून संपली नाहीये. 6 बॉल 8 ची गरज आहे. हे बॅटर रंगतदार होईल यात मात्र शंका नाहीये. तुम्ही स्ट्राईक केला पाहता मंदार पाटील. डेफिनेटली असता उद्ध्वस्त. राजला मोठी विकेट मंदार पाटीलची. मॅच संपली नाही, आम्ही देखील जिंकण्यासाठी उतरलो हे सांगत असं राज पाटील ना. क्लिंग बॉल फलंदाज बाद. शिवाजी पाटील टायगरचं नाव लौकिक केलंय. कित्येक वर्ष टायगरसाठी प्रतिनिधित्व केलंय. शिवाजी पाटील मोठे फटके चौकार मारू शकतो आणि तो आता बैतर मैदानामध्ये आला. 5 बॉल विजयासाठी 8 धावेची अजूनही गरज आहे. अपकमिंग स्टार आहे, उगवता सितारा. आणि तुम्ही पाहताय शिवाजी पाटील खूप वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. इथे त्याला बीट करेल का राज हे देखील मात्र पाहण्यात आहे. कोण मॅच जिंकेल पुढची मॅच तुम्ही पाहणार आहात. अंचिलवन गावदेवी दहिसर त्यांना फाईट करा. श्री गणेश उसाटने 2 टीम मध्ये ही मॅच टॉस जिंकलाय दहिसर आणि डिसिजन फिल्डिंग डिसिजन इज पेंडिंग आहे दहिसरचा. डिसिजन अजून आमच्यापर्यंत आला नाही. मॅच अजून संपली नाहीये आणि 5 मध्ये बनवायच्या धावा. विजयासाठी 8 धावेची गरज. राजनं पहिला विकेट मिळवला. क्रिकेटचा सीपर कमबॅक सीपर कंट्रोल आणि या गोष्टी वाढल्या असाव्या. मी म्हणे राजच्या कशा रीतीने बॉलिंग करेल. 5 मध्ये 8 अजूनही रोखायच्यात. षटकातील पुढचा बॉल शफल झाला. बॉल खूप चांगला बीट केलं. शिवाजी पाटीलला शफल झाले होतं. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बीट केलं. इथं तुम्ही पाहताय बॅटर शिवाजी पाटीलला फिल्डिंगची भूमिका आपण पाहणार आहोत सर. डीप स्क्वेअर लेगला एक फिल्डर, त्यानंतर मिड विकेटला लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर तुम्ही डीप कव्हर पॉइंटला एक फिल्डर लावण्यात आला शिवाजी पाटीलसाठी. कशा रीतीने फटका खेळेल. 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही पाहता सिद्धूला, तुम्ही पाहता मिड ऑफला, त्यानंतर पॉइंटला पाहता सोनूला, फुल स्लिपला पाहता, लेग स्लिपला पाहता. अशा स्लिप देखील 2 लावण्यात आल्या. षटकातील पुढचा बॉल फटका बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी डीप फाय सीमारेषा बाहेर. राजवरती प्रत्येला ठोकलाय षटकार.
2 धावेची पेनल्टी नसती लागली तर 3 बॉल 4 राहिल्या असत्या. किती धावा मागात पडल्या टीम नागावला. शिवाजी पाटिल, पुराना चावल है, इनको जितना क्रूपर में आप फ्राई करेंगे उतना खाने के लिए टेस्टी लगेगा. ये एक पुराना चावल है टायगरचा आणि तेच सांगत असताना तो सांगतोय माझी बॅट बोलू शकते. 3 मध्ये 2 करायचे. 3 चेंडू 2 येईल का डॉट बॉल. पणपट लावून बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं वेगानं 1 केली पुन्हा दुसरी धाव होईल का. दुसरी धाव झाली आहे पूर्ण आणि अशा रीतीनं हा सामना जिंकला. जय हनुमान टायगर संघानं खूप खूप अभिनंदन टीम टायगर. हाडलं का तुम्ही पाहताय कृषिका 11 आई गावदेवी 12-13 नागाव. तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ पुढच्या टुर्नामेंटसाठी. आणि इथे मॅच जिंकली आहे तुम्ही टीम पाहताय जय हनुमान टायगर संघानं. दहीसरनं फिल्डिंग स्वीकारली. लगेचच फिल्डिंग लावून घ्या फास्ट. लगेचच टाइम नका प्लीज फास्ट.